सो आज एक आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय. धार्मिक चळवळींचा आपण पुढे एक आढावा घेऊ किंवा धार्मिक चळवळींबद्दल एक लेक्चर थोडंसं बाकी राहिलं आहे आपल्याला. शीख धर्माच्या सुधारणा म्हणजे त्याच्यामध्ये सिंग साहेब मुवमेंट, अकाली मुवमेंट्स, शिरोमणी गुरुद्वारा प्रतिबंधक कमिटी, या संदर्भात काही बेसिक मुवमेंट्स आहेत. बट मला असं वाटतं की त्या ठिकाणी खूप जास्त क्वेश्चन आले नाहीत. त्याचा एक रेकॉर्डेड लेक्चर मी तुम्हाला नंतर टाकून देईल आणि त्याच्यासाठी पूर्ण लिंक डिस्टर्ब होऊन जाईल. सो मला असं वाटतं की आज एक टॉपिकला स्टार्ट करावी जे की खूप गरजेची आहे. ज्या टॉपिकचं जनरली नाव आहे आपल्या भारतातील असलेल्या वसाहत कालानंतर निर्माण झालेली एक राष्ट्रीयकरणाची किंवा राष्ट्रवादाची एक भावना. म्हणजे बघा झालं असं होतं, सगळ्यांना माहितीच आहे की पहिले ईस्ट इंडिया कंपनीवाले आले होते. ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतामध्ये 1857 पर्यंत होती. ठीक आहे, म्हणजे अगदी 1613 पासून तर 1857 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या भारतामध्ये स्वतःचा एक छाप सोडली होती. आता या ईस्ट इंडिया कंपनीच्या नंतर 1857 नंतर आपल्या देशात इंग्लंडच्या राजा किंवा राणी ची सत्ता आली. याबद्दल पण आपण आता इथून पुढे शिकणार आहोत. ऑलरेडी तुम्हाला 1857 पर्यंतचा बराचसा मोठा इतिहासाचा जो भाग आहे तो मी समजून सांगितलेला आहे. समजून सांगितला, उमजला, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता जो इंग्लंडचा राजा आला त्याच्यानंतर आपल्या देशात 1858चा जो काही एक कायदा झाला होता, या कायद्याद्वारे सुशासन करायचं ठरवलं होतं. सुशासनाचा काळ सुरू झाला. इंग्रजांनी एक नीती ठरवली, फोडा आणि राज्य करा. फोडा आणि राज्य करा. भारतीयांच्या समोर ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात काही छाप सुटली होती आणि इंग्लंडचा राजा आपल्या भारतात राज्य करायला लागला तेव्हा आपल्या भारतात जे काही कंट्रोल होतं हे सगळं कंट्रोल ब्रिटिश पार्लिमेंटकडे गेलं होतं. म्हणजे आपल्याला इंग्लंडचा राजा जरी राज्य करत होता तरी आपल्यासाठी जो सुशासनाचे कायदे बनवले जात होते हे ब्रिटिश पार्लिमेंट होतं. त्याला आपण म्हणू ब्रिटिश संसद. तर भारतीयांना ब्रिटिश संसद काय असते हा प्रकार पहिल्यांदाच कळला असं नाही. हा प्रकार आपल्याला 1773 पासून समजला होता. 1773 पासून आपल्या भारतीयांना हे समजलं होतं की आपल्या देशात ही जी ईस्ट इंडिया कंपनी काम करते, ह्या ईस्ट इंडियाला कंट्रोल करणारी एक संसद आहे ब्रिटिश पार्लिमेंट. ही जी संसद आहे ही संसद खूप स्ट्रॉंग आहे आणि ही संसद ज्या काही गोष्टी ठरवते, ही संसद ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी सेट करते त्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी काम करते. आपल्या पूर्ण भारताला एकत्र करण्याचं काम खरं तर ह्या ईस्ट इंडिया कंपनीच्या काळातच झालं होतं. पण हे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात एकत्र केलं जे होतं ते ब्रिटिश पार्लिमेंटने केलं होतं. त्याच्यामुळे ब्रिटिश पार्लिमेंट किंवा ब्रिटिश संसद खरं श्रेय हिला द्यावं लागेल की आपल्या भारताला एक युनायटेड इंडिया बनवलं. नाहीतर आपला भारत हा खूप सारे राजे राजवाडे यांच्यामध्ये डिवाइड झाला होता. पण त्या भारताला एकत्र आणण्याचं काम आणि त्या संपूर्ण भारतावर किंवा आपण त्याला भारत पण नाही म्हणून त्याला हिंदुस्थान म्हणलं जायचं, या हिंदुस्थानावरती कंट्रोल ठेवण्याचं काम कोणी केलं होतं तर ब्रिटिश पार्लिमेंटने केलं होतं. पूर्ण ब्रिटिश पार्लिमेंटने आपल्या पूर्ण भारतासाठी कायदे बनवले होते. म्हणजे आज असलेला जो म्यानमार आहे, आज असलेला बांगलादेश आहे, आज असलेला पाकिस्तान आहे, हे जे 3 देश आहेत आपल्या भारताच्या आजूबाजूचे, या तिन्ही देशांना त्या काळात आपल्या भारतात कन्सिडर केलं जात होतं. हा, म्यानमारला
1885 नंतरच घेतला म्हणा. पण आज पाकिस्तान आणि इंडिया यांचा मिळून आणि बांगलादेश यांचा मिळून जो काही मोठा हिंदुस्थान होता, या हिंदुस्थानला एकत्रीकरणाचं काम पर्टिक्युलरली या इंग्रजांनाच दिलं जातं. संपूर्ण भारतच त्यांच्या हातात होता ना. मग ही काय भानगड असते ब्रिटिश संसद? ही ब्रिटिश संसद अशी काय भानगड आहे की ज्या ब्रिटिश संसदेमुळे पूर्ण राजा पूर्ण एवढ्या जवळपास 71 देशांवरती राज्य करत होता. भारतीयांना ही गोष्ट खूप जागरूक म्हणजे ही गोष्ट एक अशी चांगली वाटायला लागली की हे नक्की इंग्रज लोक नक्की काम काय करतायत किंवा कसे काम करतायत. मग या इंग्रज लोकांच्या कामावरती फोकस ठेवण्यासाठी आपल्या भारतात असा एक वर्ग तयार झाला की ज्यांनी पाश्चात्य शिक्षण घेतलं होतं. पाश्चात्य शिक्षण लक्षात ठेवा का, जे पाश्चात्य शिक्षण घेतलं गेलं या पाश्चात्य शिक्षणातून काय झालं, तर या पाश्चात्य शिक्षणातून आपल्याला हे समजलं ब्रिटिशांची सिस्टीम चालते कशी. ब्रिटिशांची सिस्टीम चालते कशी ह्या ज्यावेळेस गोष्टी समजल्या, आपल्या भारतात ब्रिटिश नक्की काय करतात समजलं. ब्रिटिशांबद्दलची जी भावना होती भावना हळूहळू विरोधामध्ये बदलली. त्याच्यामुळे 1857 उठाव का झाला, कारण की या ब्रिटिशांनी आपल्या भारतीयांना छळलं. भारतीयांना जाणीव झाली की यांनी आपल्याला छळलं, यांनी आपला धर्म स्पष्ट केला, यांनी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा शिक्षणाच्या पद्धतीमध्ये बदल केले, यांनी धर्मप्रसार केला, धार्मिक बंधनं घातली. म्हणजे थोडक्यात इंग्रजांबद्दल आपल्याला राग निर्माण झाला आणि त्याच्यातूनच आपण 1857 उठाव केला. पण आता प्रत्येक वेळेस आपण शस्त्र उचलणार होतो का? नाही, आपण शस्त्र उचलणार. इंग्रजांना सुद्धा जाणीव झाली होती की आता प्रत्येक वेळेस आपल्याला समाजाला धरून चालावं लागणार आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस समाजाला असं पिटारावं नाही लागणार. म्हणून सगळ्यात पहिलं जे सूत्र आहे, फोडा आणि राज्य करा. मुस्लिम आणि हिंदू यांना कधी एकत्र येऊ देऊ नका. हिंदूंना जास्त ऑफर द्या, मुस्लिमांना सुद्धा 1857चा बळीचा बकरा बनवा. ह्या अशा सगळ्या गोष्टी इंग्रजांनी आणि याच्याचमुळं आपल्या भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा दोन महत्वाचे धर्म तयार झाले. महत्वाचे धर्म, बाकीचे पण धर्म होते पण त्यांची संख्या एवढी जास्त नव्हती. शीख धर्म पण होताच ना, एवढी मोठी संख्या नव्हती. त्यामुळे धर्म या आधारावर फोडा आणि राज्य करा, जाती या आधारावर फोडा आणि राज्य करा. डायरेक्टली सगळी कामं इंग्रजांनी सुरू केली. पण याच्या इंग्रजांनी दोन गोष्टी खूप भारी केल्या. एक म्हणजे शिक्षण आपल्याला दिले, त्या पाश्चात्य शिक्षणातून आपल्याला इंग्रजी समजली. आणि दुसरं की जो प्रांतवाद होता तो प्रांतवाद थोडासा कमी झाला. कारण की सर्व प्रदेश इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते. सर्व प्रदेश इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते आणि इंग्रजी भाषामुळे, इंग्रजी समजल्यामुळे एकमेकांवर काय करतात, कम्युनिकेट करायला लागले.
इथपर्यंतचा भाग क्लिअर झाला असेल. आता हे सगळं लिहून घेतलं. प्रांतवाद कमी झाला होता. पाश्चात्य शिक्षण बऱ्याचशा लोकांनी घेतलं होतं. इंग्रजी समजायला लागली होती. अनेक लोक इंग्रजीतनं शिकत होते आणि इंग्रजीमधून शिकता शिकता आपण काय केलं तर सर्वप्रथम इंग्रजांच्याच काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजायला लागल्या. इंग्रजांची ब्रिटिश पार्लिमेंट समजायला लागली, त्यांची प्रोसेस समजायला लागली, लोकप्रतिनिधी काय असतो हे समजायला लागलं आणि अशा अनेक गोष्टींमधून आपल्या भारतामध्ये एक राष्ट्रवाद हळूहळू तयार व्हायला लागला. पण आता आपण एकदम राष्ट्रवादाकडे न जाता आपण थोडासा एक महत्त्वाचा क्रुशल पॉइंट मधला राहिलेला आहे. तो म्हणजे काय बघा कसं झालंय. 1857चा उठावापर्यंत आपण आलो. तर 1857च्या उठावातून एक सब पॉइंट आपण वेगळा काढला होता. तो म्हणजे कुठला? आपल्या धार्मिक सुधारणा. बरोबर. धार्मिक सुधारणातून आपल्याला काय समजलं? आपल्याला हे समजलं की आपला समाज हा बेस्ट समाज आहे, रानटी समाज नाही. आपला जो समाज आहे तो बेस्ट आहे, रानटी समाज नाही. कारण इंग्रज काय म्हणायचे आपल्याला? रानटी. पण म्हणजे 1857च्या उठावानंतर आपण धार्मिक सुधारणांकडे गेलो. बरोबर. आता एकदम राजकीय सुधारणांवरती गेलो तर एक पॉइंट आपला मिस होतोय. म्हणजे बघा खरं सांगायचं तर आपला जो आधुनिक भारताचा इतिहास आहे 1857चा उठाव, ठीक आहे, आणि 1885च्या राष्ट्रीय काँग्रेस यामध्ये बराच मोठा एक भाग आहे ज्याच्यामध्ये इंग्रजांनी आपल्या देशात आपल्याला रानटी सांगितलं गेलं होतं आणि 1857च्या उठावाचा एक परिणाम म्हणून इंग्रज विरुद्ध भारतीय असा एक ॲटिट्यूड झाला होता. इंग्रज विरुद्ध भारतीय असा एक ॲटिट्यूड होता. म्हणून काय केलं भारतीय लोकांनी सगळ्यात पहिले तर धार्मिक सुधारणा केल्या आणि याच्यातून समाज सुधारकासारखा एक वर्ग तयार झाला. आता समाज सुधारक म्हणजे फक्त समाजच सुधारायचा का? नाही. तर मग याच समाज सुधारकांमधून धार्मिक सुधारणांच्या भागात एक राजकीय सुधारणा पण झाल्या आणि या ज्या राजकीय सुधारणा होत्या या राजकीय सुधारणांचा एक पाया होता. माहिती काय होता? तो होता अर्थकारण. बऱ्याचदा काय होतं 1857चा उठाव आणि 1885चे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना याच्या मधल्या काळामध्ये तुम्हाला दोन गोष्टी शिकवल्या जातात, धार्मिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा. बरोबर. मी पण तुम्हाला ते शिकवणार आहे. इव्हन या जगातला किंवा या भारतातला प्रत्येक इतिहासाचा शिक्षक तुम्हाला ह्याच गोष्टी शिकवणार आहे. वेगळं असं काही शिकवणार नाही. पण थोडासा मी एक वेगळा ऍस्पेक्ट घेतोय. वेगळा ऍस्पेक्ट म्हणजे काय तर आपण जी राजकीय सुधारणा बघणार आहोत, आपण जे राष्ट्रीय काँग्रेसवाले लोक बघणार आहोत ते आले कुठून? ते जन्मले कुठून? ॲलन होम आला कुठून? व्योमेशचंद्र बॅनर्जी कधी कुठं नाव नाही दिसलं, अचानक तुम्हाला राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसमध्ये तुम्हाला अध्यक्ष म्हणून दिसतात. हे आले कुठून? राष्ट्रीय सभेच्या किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमागचा उद्देश हाच होता का? नाही, आपल्याला फक्त राजकीय सुधारणा करायच्या. काय असेल पोरांनो? राष्ट्रीय सभेच्या किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या मागे हा मेन उद्देश होता की आपल्या पाया अर्थकारणाचा सुद्धा भक्कम बनवायचा. कारण आपल्या भारताच्या 1857च्या उठावाच्या काळाचं एक महत्वाचं कारण होतं की आपलं अर्थकारण खराब झालं होतं आणि हे अर्थकारण सुधारवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं वाटत होतं. आणि हे जे प्रयत्न करणं, जेव्हा आपण हे प्रयत्न करतो त्यालाच म्हणतो आपण आपले हक्क मागणे. लक्षात घ्या, आपण काय करायला लागलो? आपले हक्क मागायला लागलो. तर ही जी हक्काची जी भावना आहे, ही हक्काची भावना आपली जागृत झाली. कशी झाली रे? समाज सुधारणेतून. आपण म्हणलं ना, नाही आम्हाला समाज सुधारण्याचा अधिकार आहे, आम्हाला सामाजिक सुधारणा पाहिजे. आपण अचानक असं म्हणायला लागलो का? आपण सगळ्यात पहिले आपल्या समाजात धार्मिक सुधारणा आणल्या, आपल्या समाजातल्या वाईट सगळ्या प्रथा बाजूला काढल्या, आपल्या समाजाला आपण शुद्ध बनवलं.
पण हे समाजाला शुद्ध बनवत असताना आपल्या समाजात राजकीय सुधारणा सुद्धा गरजेच्या आहेत, याची सुद्धा एक कुठेतरी जागृत किंवा एक भावना निर्माण झाली. बघा, तुम्हाला आठवत असेल समाज सुधार काही काही विद्यार्थ्यांनी आधी अभ्यास केलेला आहे, त्यांना आठवत असेल की बघा टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा एक वाद होता. कोणता होता वाद? आगरकरांचं म्हणणं होतं की आधी सामाजिक सुधारणा, धार्मिक सुधारणा नाही म्हणता येईल, सामाजिक सुधारणा. धार्मिक सुधारणांमधूनच सामाजिक सुधारणा जन्म घेतो. कारण की धर्मात सांगितलेल्या ज्या काही चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, या सगळ्या तांड आहेत. ह्याच्यापेक्षा खऱ्या गोष्टी जर तुम्ही सुधारल्या तर तुमचा सामाजिक सुधारणेचा पाया मजबूत होतो, हे तुम्हाला शिकवलं जातं. धार्मिक सुधारणा गरजेच्या होत्या, धार्मिक सुधारणानंतर सामाजिक सुधारणा झाल्या, पण सामाजिक सुधारणा सोबत राजकीय सुधारणा म्हणजे मानवाचे हक्क, आम्हाला हे पाहिजे. कारण की आमचे कुटीर उद्योग बंद पडलेले आहेत, आम्हाला कुटीर उद्योगांसाठी पॉलिसी हव्या, आम्हाला कामगारांसाठी पॉलिसी हव्या, आपल्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत व्हावा यासाठी प्रयत्न हवे. या सगळ्या गोष्टी कशात येतात? राजकीय सुधारणा. कारण ईस्ट इंडिया कंपनी कुणाच्या तालावर नाचायची? ब्रिटिश पार्लिमेंटच्या. आता राजा सुद्धा किंवा आपला भारत सुद्धा कुणाच्या तालावर नाचतोय? आपला भारत सुद्धा ब्रिटिश पार्लिमेंटच्या तालावर नसतोय. कारण की आपण 1858चा पण कायदा बघितला आणि 1861चा पण कायदा आपल्या भारतात आलेला पाहिला आणि त्याच्यानुसार आपल्या भारतातील बदल आपल्याला दिसले. हे बदल आपल्याला दिसले, भारतीय लोकांना असं वाटायला लागलं की आपल्या देशात राजकीय सुधारणा गरजेची. म्हणजे 1857चा उठाव ते 1885च्या राष्ट्रीय काँग्रेस पर्यंत आपल्याकडे धार्मिक सुधारणा सोबत सामाजिक सुधारणा आणि त्याच्यासोबत राजकीय सुधारणा यांना जन्म घालायला सुरुवात झाली. त्यासाठी काही महत्त्वाचे इन्सिडेंट्स घडले. इतिहासामध्ये आपल्याला काय सांगितलं जातं? इन्सिडेंट्स. काय सांगितलं जातं? इन्सिडेंट्स. कारण की बघा, आगरकर काय म्हणायचे? सामाजिक सुधारणा. काय म्हणायचे? राजकीय सुधारणा. दोघे एकदम जीवाभावाचे मित्र होते की नाही? होते की नाही जीवाभावाचे मित्र? चालेल, यांच्यात मध्ये दोघांमध्ये फूट पडली 1980च्या काळात, सॉरी 1880च्या काळात. म्हणजे 1860 पासून 1880 पर्यंत धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा यांचा खूप मोठा उहापोह होता. पण 1880 नंतर काय झालं? 1880 ते 1885च्या या 5 वर्षाच्या काळात आपल्या देशामध्ये सामाजिक सुधारणा हा समाज सुधारू शकत नाही. तर आपल्याला हक्क पाहिजे, आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करता आल्या पाहिजे आणि त्या मागण्या आपण इंग्रजांकडनं करून घेतल्या तर त्या आपल्याला बेटर राहतील. यासाठी आपण काय केलं? तर यासाठी आपण राजकीय सुधारणांच्या मागे धावलो. हे लक्षात ठेवा बरं का पोरांनो. कारण की हा सगळा कंटेंट जो आहे, हा सगळा कंटेंट सुधारणेच्या काळात आहे, सुधारणेच्या काळातला आहे. तर इकडचा सगळा कंटेंट हा कशाचा आहे? राजकीय सुधारणेच्या काळातला आहे. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला काय करायच्यात? सिस्टमॅटिकली लक्षात ठेवायच्यात. जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी सिस्टमॅटिकली लक्षात ठेवाल तेव्हा तुम्हाला समजेल की राजकीय सुधारणा मागे सुद्धा एक मोठा बॅकग्राऊंड आहे. सामाजिक सुधारणे मागचा बॅकग्राऊंड आहे धार्मिक सुधारणांचा. सामाजिक सुधारणा कधी आल्या? ज्यावेळेस आपण धार्मिक सुधारणा केल्या. महात्मा फुले यांनी जो सत्यशोधक समाज स्थापन केला, त्यांनी काय होम हवन करा आणि यज्ञ करा अशा सुधारणा सांगितल्या का? नाही. त्यांनी धार्मिक सुधारणा करून सामाजिक सुधारणा केल्या की नाही? तसंच आपल्या भारतामध्ये असा एक वर्ग तयार झाला होता की जो वर्ग सामाजिक सुधारणेमधून आता त्याला राजकीय सुधारणेचं सुद्धा एक अस्तित्व तयार होत होतं. त्याला असं वाटत होतं की आपल्या भारतीयांच्या मागण्या आपण इंग्रजांकडनं मनवू शकतो. आपल्या भारतीयांना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला तयार करता येऊ शकतात आणि याच्यासाठी एक राजकीय सुधारणा असणं गरजेचं आहे. आता मला एक सांगा पोरांनो, तुम्ही आहात सगळेजण भारतीय, ओके? इथं आहेत सगळे भारतीय लोक आणि या भारतीय लोकांना जे काही हक्क द्यायचे, या भारतीय लोकांना जे काही कायदे बनवायचे, या भारतीय लोकांचे जे काही व्यापाराचे मुद्दे किंवा अटी ठरवायच्यात, या अटी भारतीय लोकांना विचारलं पाहिजे की नाही? भारतीय लोकांचे हक्क, भारतीय लोकांचे कायदे, भारतीय लोकांच्या व्यापाराचे मुद्दे, या सगळ्या गोष्टी भारतीयांना
विचारल्या पाहिजे की नाही, भारतीय लोकांना विचारणे गरजेचे वाटले, बरोबर? कारण की भारतीय लोकांचे हक्क, कायदे, व्यापाराचे सगळे मुद्दे, अटी हे भारतीय लोकांना विचारणं गरजेचे वाटले. कारण ओके, कारण म्हणजे हा पहिला पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट. कारण वस्तुस्थितीत इंग्रज किंवा इंग्रजांची संसद हे सर्व ठरवायचे. तर इंग्रजांची संसद म्हणजे कुठले, तर सगळे युकेचे लोक, युकेचे प्रतिनिधित्व, युकेचे प्रतिनिधी. भारतातून असा एकही प्रतिनिधी इंग्रजांच्या संसदेत होता का? नव्हता. भारताकडून एकच फक्त होता, तो म्हणजे भारत मंत्री. बरं, भारत मंत्री तरी कुठला होता? चला, भारताचा एक भारतीय लोकांचा एक प्रतिनिधी होता युकेच्या पार्लिमेंटमध्ये, तो होता भारत मंत्री. पण मला सांगा, भारत मंत्री कधी भारतीय बनलाय? नाही. भारत मंत्री हा कायम गोरा साहेबच बनलाय. मग मला सांगा, हा जो गोरा साहेब आहे ती भारतात राहिलाय? नाही. तो राहायचा कुठे लेखाचा? इंग्लंडमध्ये. मग मला सांगा, भारतीय लोकांचे हक्क, भारतीय लोकांच्या मागण्या, भारतीय लोकांच्या व्यापाराचे महत्वाचे मुद्दे, अटी, भारतात असलेले काही रूल्स, रेग्युलेशन्स, लॉ अँड ऑर्डर्स हे कोण ठरवायचं रे? हे सगळेचे सगळे ठरवायचे हे युकेचे बसलेले ब्रिटिश पार्लिमेंट मधले प्रतिनिधी. मग मला सांगा, आपण जर फक्त आपला समाज सुधारत चाललो, सामाजिक सुधारणाच करत चाललो, तर मग राजकीय हक्क आपल्याला कधी मिळणार? मग याच्यासाठी आवाज उठवायचा की नाही उठवायचा? भारतीयांना असं समजायला लागलं. मग काय काय असे भारतीय तयार व्हायला लागले की ज्या भारतीय लोकांना असं वाटायचं की सामाजिक सुधारणा नकोय आपल्याला, ते आपण नंतर करता येऊ शकतात, आधी आपण पहिले राजकीय सुधारणा करूया. आणि याच राजकीय सुधारणांच्याच मुळे आपल्याकडे भारतात असे लोक तयार झाले की आपले हक्क, आपले कायदे, आपले महत्वाचे मुद्दे तुम्ही भारतीयांना विचारा. वस्तुस्थितीमध्ये तुम्ही भारतीयांना विचारतच नव्हते. बघ, या भारतीय लोकांचे आणि ह्या युकेचे जे प्रतिनिधी किंवा भारत मंत्री आहेत यांना सांगण्यासाठी एक कुणीतरी मध्यस्थ पाहिजे, जो तुम्हाला एक्झॅक्टली सांगेल की भारतीयांना काय हवं. एक कुणीतरी मध्यस्थ हवाय की जो मध्यस्थ भारतीयांच्या मनात काय चाललंय, भारतीयांना काय अपेक्षित आहे, भारतीयांना कशा पद्धतीने या ठिकाणी हक्क हवेत हे सांगेल. कारण की या इंग्लंडमध्ये बसणाऱ्या लोकांना भारतीयांच्या फिलिंग्स समजत नव्हत्या. भारतीयांनाच माहिती होतं भारतीयांच्या फिलिंग्स काय आहेत. मग भारतीयांनाच माहिती आहेत भारतीयांच्या फिलिंग्स काय आहेत, तर मग अशा भारतीयांना उचला आणि एका व्यासपीठावर आणा. या भारतीयांना जर एका व्यासपीठावर आणलं तर भारतीयांच्या मनामधील सगळ्या गोष्टी समजतील, आणि भारतीयांच्या मनामधल्या सगळ्या गोष्टी समजल्या तर ह्या ब्रिटिश पार्लिमेंट पर्यंत आवाज जाईल. म्हणजे इन शॉर्ट, भारतीय जनतेचे काही महत्वाचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणावरून, ओके, A, B, C, D, E, F या प्रदेशातून, वेगवेगळ्या प्रदेशातून हे लोकप्रतिनिधी जे भारतीय असतील, भारतीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन एखादी संस्था स्थापन करतील. आणि ही संस्था ब्रिटिश पार्लिमेंटला किंवा ब्रिटिशांचा जो काही या ठिकाणी असलेला जो व्हाईस रॉय आहे और गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे, याला हे सांगतील. हा व्हाईस रॉय किंवा गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया ब्रिटिश पार्लिमेंट पर्यंत आवाज पोहोचवेल. तर ही जी सिस्टीम होती ना, ही सिस्टीम आपल्याला तयार करायची होती. यासाठी प्रयत्न पण झाले होते, असं नव्हतं प्रयत्न झाला होता. यासाठी बॉम्बेवाल्यांनी प्रयत्न केले होते, पण बॉम्बेवाल्यांनी प्रयत्न सिंगल केले होते. ठीक आहे, मद्रासवाल्यांनी प्रयत्न केले होते, कलकत्तावाल्यांनी प्रयत्न केले होते, यांनी सगळ्यांनी सेपरेट प्रयत्न केले होते.
बॉम्बेवाल्यांनी वेगळे केले, कलकत्तावाल्यांनी वेगळे केले, मद्रासवाल्यांनी वेगळे केले. ट्राय केला होता 1857च्या उठावाच्या आधी आणि 1857च्या उठावाच्या आधी बऱ्याच लोकांनी ट्राय केले होते की एक राजकीय सत्ता किंवा राजकीय तत्व स्थापन करायचे किंवा राजकीय संस्था स्थापन करायची. काय स्थापन करायची? राजकीय सत्ता स्थापन करायची. बट काय झालं, यांचा आवाज ब्रिटिश पार्लिमेंट पर्यंत पोहोचलाच नाही. ब्रिटिश पार्लिमेंट पर्यंत पोहोचणार नाही. बघा, लक्षात ठेवा 1857चा उठाव झालेला आहे ऑलरेडी. भारतीय लोक विचार करा, 1857चा उठाव झालाय, ठीक आहे. भारतीय लोक जे आहेत, भारतीय लोक हे एकदम नाराज आहेत. कुणावरती? इंग्रजांवर. त्यांच्या मनात जो काही आग निर्माण होतीये, त्यांच्या मनात जी आग धुमसतीये, ठीक आहे. चा उठाव झाला तर मग भारतीय लोक नाराज आहेत आणि इंग्रज सुद्धा त्याच्यावर डावड घेत आहेत. म्हणजे इंग्रज बी चुप आणि भारतीय बी चुप. आणि ज्यावेळेस गप गप माणूस राहते त्याच्यानंतरच लय मोठा भडका उडतो. 1857च्या आधी इंग्रजांना फिलिंग होती का आपल्याबद्दल, की भारतीयांना काय वाटतं, कोणी जाणून घेतलं होतं का? नाही. पण 1857च्या उठावानंतर प्रत्येक वेळेस भारतीयांना थोडंसं चेक केलं जायचं की बाबा नीट आहे ना तू, रागाव तर नाही झाला तू, एकदम लाल तर नाही ना झाला, रागावला तर नाही ना, शांतता आहे ना तू. प्रत्येक वेळेस इंग्रज चेक करायचे. पण इंग्रज स्वतः, इंग्रज अधिकारी, ज्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या 1857 मध्ये चांगली शेकलेली आहे त्याच इंग्रज अधिकाऱ्यांना ह्याची जाणीव होती. जे नवीन नवीन आले होते 1857च्या नंतरचे, त्या लोकांना याची जाणीव राहिली नाही. तुम्हाला माहिती आहे, लॉर्ड लिटन नावाचा जो व्यक्ती होता, तो लॉर्ड लिटन नावाच्या व्यक्तीने भारतीयांना खूप त्रास दिला होता. लॉर्ड लिटन सारख्या व्यक्तीने आपल्या भारतीयांना खूप त्रास दिला. त्यातला एक खतरनाक त्रास असा होता की स्पर्धा परीक्षेचं वय त्यांनी 19 केलं होतं. ज्या 19व्या वर्षात आपल्याला एमपीसीचा एम पण माहिती नव्हता, त्या काळात 19व्या वर्षी आपल्याला लास्ट लिमिट ठेवली होती एजची भारतीयांसाठी. मला सांगा, भारतीय चिडणार नाहीत का? आता एमपीसीने करू द्या बरं 26-27 वर्ष लास्ट एज. एमपीसीने जर 26-27 वर्ष केलं किंवा युपीएससीने 26-27 जर वय लास्ट एज ठेवलं, तर मग 28-29-30 वर्षवाले लोकांनी काय करायचं? कुठं? ते तर बॉम्बाच मारती ना. ओके, ज्यांना आता शेजारची पोरं काका म्हणायला लागली, बरोबर, ज्यांना शेजारची पोरं बारकी बारकी आता मावशी म्हणायला लागली, दिदी नाही म्हणत, तर अशी लोक काय करतात? आता धिंगाणाच करतील ना. मग तसं जुन्या काळामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत थोडंसं एक वलय तयार झालं होतं. ह्या स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत जाण्यासाठी, स्पर्धा परीक्षेत शिरण्यासाठी भारतीय लोक तयारी पण करायचे. असं नाही की आताच तुम्ही तयारी करताय. म्हणून हे 1853च्या आधी, 1853 पासून सुरू आहे आपल्याकडे स्पर्धा परीक्षेची तयारी. पण जनरली ही सगळी स्पर्धा परीक्षेची तयारी इंग्लंडमध्ये व्हायची, आपल्याकडे नव्हती. आणि फक्त श्रीमंत भारतीय लोकच त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी, तिथं नशीब आजमावण्यासाठी तिथं जायला लागले. त्यातले काही यशस्वी पण झाले. पण समजा तुमचं वय 21व्या वर्षापासून जर 19 वर्ष केलं जाते, तर मग 20 आणि 21 वर्षावाले लोक काय होणार? अभ्यास केलेली लोक, पाश्चात्य शिक्षणाचा अभ्यास केलेली लोक थोडेसे चिडणार की नाही? मग चिडल्यानंतर इंग्रजांच्या मनात किंवा इंग्रजांच्या विरुद्ध अशी भावना तयार होणार की नाही? बरं, हे जे तयारी करणारे लोक आहेत, हे मोठ्या मोठ्या टॉप लेवलच्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या ओळखीचे लोक असायचे, माहितीये. म्हणजे जे कोणी गव्हर्नमेंटमध्ये येण्यास इच्छुक आहेत असे लोक ICS लोकांच्या ऑलरेडी कॉन्टॅक्टमध्ये राहायचे. त्यांच्याकडनं समजून घ्यायचे की नक्की तुमचं हे स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न असतो काय. आता ठीक आहे, आता आम्ही गायडन्स करतोय, ठीक आहे, पण जुन्या काळामध्ये ही स्पर्धा परीक्षा नक्की असते कशी काय, त्याच्यासाठी तुम्हाला खास जावं लागायचं इंग्लंडला. मार एवढा खर्च करून 1-2 महिन्याचा प्रवास करत तिथं पोहोचायचं, तिथे 1-2 वर्षाचा अभ्यास करायचा, वयाच्या 16व्या-17व्या वर्षीच इंग्लंडमध्ये जाऊन बसावं लागायचं. आणि वयाच्या 16व्या वर्षापासून तर वयाच्या 19व्या वर्षापर्यंत 1-2-3 वर्षातच तुम्ही पास झाले तर झाले, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र.
म्हणजे मला सांगा मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला पास जर व्हायचंय आणि तुमचं वय फक्त तिथे 19च वर्ष शेवटचं लावून ठेवलं तर मग खरंच तुमची मानसिकता होणार आहे का? नाही. मग अशा वेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी जी लोक होती त्यातले मॅक्सिमम लोक होते वकील, मॅक्सिमम लोक होते प्राचार्य किंवा प्राध्यापक बनले, काही लोक होते डॉक्टर झाले, काही लोक इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये लागले, काही लोक उच्च लेवलवरचे काही व्याख्याते बनले, लेखक बनले, वृत्तपत्राचे संपादक बनले. म्हणजे सगळ्यांनी स्पर्धा परीक्षेत नशीब ज्यांनी आजमावलं होतं त्यांनी आता स्पर्धा परीक्षेचा विचार थोडासा बंद झाला, कारण ऑब्व्हियसली त्यांचं एज लिमिट झालं होतं. मग अशा लोकांनी काय सुरू केलं? अशा लोकांनी आपल्या देशामध्ये एक म्हणजे एक विचार सुरू केला की आपल्याला सुद्धा राजकीय अस्तित्व असलं तर, आपले सुद्धा प्रतिनिधी आपल्यासाठी स्वतःचे कायदे बनवले असते तर. जाणीव व्हायला लागते ना रे. जर तुमच्यासाठी एखादा गोरा माणूस कायदा बनवतोय, तो म्हणतोय की नाही नाही आता 21 वर्ष लास्ट लिमिट नाही, 19 वर्ष लास्ट लिमिट आहे, मग हा गोरा कोण? आपल्या भारतीयांना सांगणारा हा कोण? हा ह्याला कसं काय अधिकार दिला? ह्याला अधिकार राणीने दिला. मग राणीला सांगा किंवा राजाला सांगा किंवा ब्रिटिश पार्लिमेंटला सांगा की हे चेंज करू म्हणून. 1885 मध्ये ज्यावेळेस हे आलं गेलं होतं की 1885 मध्ये ज्यावेळेस आपली काँग्रेसची स्थापना झाली होती, त्या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सगळ्यात पहिला मुद्दा हाच होता, परीक्षा भारतात घेतल्या जाव्यात. परीक्षेसाठी तिकडे कोण बोंबलत जाईल? इंग्लंडला. म्हणजे इंग्लंडला जो जाईल तो एकदम श्रीमंत असेल. मला सांगा आज गोरगरिबाचं पोरग IAS होतंय, ते आज होतंय ना, ते स्वातंत्र्याच्या नंतरचं होतंय. स्वातंत्र्याच्या आधी गोरगरिबाचं पोरग किंवा टायरवाल्याचं पोरग किंवा सायकलवाल्याचं पोरग किंवा ऑटोवाल्याचं पोरग कधी IAS होत नव्हतं. का होत नव्हतं? कारण की तसं ते कल्चर होतं, इंग्रजांचं कल्चर होतं. म्हणजे 1947च्या आधीच जो कोणी ICS व्हायचा तो एकदम टॉप लेवलचाच माणूस असायचा. म्हणजे उच्च वर्गातल्या लोकांना उच्च वर्गातच किंवा उच्च श्रेणीवरतीच आणायचं, हे इंग्रजांची स्वप्न होती, ते इंग्रजांची धोरणं होती. आता आपली धोरणं नाही आहेत तशी. राजा का बेटा राजा बनेगा, हे जे पॉलिसी होती हे सगळी जुनाट पॉलिसी होती इंग्रजांच्या काळातली. आता तसं आहे का? आता तसं आहे का सांगा बरं? आता आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक राज्यघटना लिहिली. त्या राज्यघटनेत आर्टिकल 16 मध्ये काय सांगितलंय? सर्वांना समान संधी दिली का नाही? हे कशामुळे दिली? आज प्रत्येक जण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो. तिथं जाती पाती वंश पंथ असं काय येतंय का? नाही. ह्याचं श्रेय कुणाला? राज्यघटनेला. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की आज आपण एका पुस्तकात बांधील आहोत, त्या पुस्तकाचं नाव आहे आपली भारतीय राज्यघटना. तसं जुन्या काळात हे होतं का? आपल्यासाठी कुठलं एक बांधील असं पुस्तक होतं का? नव्हतं. आणि बरं, जे बांधील पुस्तक होतं ते काय होतं? ते इंग्रजांचे कायदे होते. हे कुठले कायदे होते? इंग्रजांचे कायदे होते फक्त. आणि हे इंग्रजांचे कायदे कसे असायचे? ते इंग्रजांना समजायचे लेखाचे, जे काय कायदे आहेत. आपल्याला काय समजत होते का? नव्हतं. आपल्याला काय समजत होतं का? ते नव्हतं. आपल्याला फक्त एवढंच कळत होतं की हा इंग्रजांनी आपल्यासाठी या तरतुदी केल्या. आणि भारतीय लोकांना आजही राज्यघटना कुणाला डोंबलं माहिती आहे का? आजही पूर्ण राज्यघटना लोकांना माहिती नाही. ठीक आहे, आजही पूर्ण राज्यघटना कुणाला माहिती नाही. म्हणजे आताही आपल्यासाठी जे बनवलेलं ते आपल्याला माहिती आहे का? नाही. म्हणजे आपल्याकडे राजकीय विचार अजूनही डेव्हलप झालेले नाहीत. आता चला ते बाकीचे मुद्दे सोडू, मेन महत्वाच्या मुद्द्यावर येऊ की इंग्रजांच्या मनामध्ये भारतीयांबद्दल डाऊट होता आणि भारतीयांच्या मनामध्ये इंग्रजांबद्दल डाऊट होता. याच्यामध्ये नक्की दोघांमध्ये एवढी खुसफुस चालली होती की वातावरण तापत चाललं होतं. आणि हे वातावरण तापल्यामुळं ॲलन ह्यूम नावाच्या एका माणसाला असं वाटायला लागलं की 1857 सारखा उठाव परत होऊ शकतो. ह्या 1857च्या उठावासारखा परत उठाव होऊ शकतो हे जेव्हा ॲलन ह्यूम सारख्या एका माणसाला वाटलं, जो की रिटायर्ड माणूस होता, त्याने आधीच रिटायरमेंट घेऊन ठेवली होती, बाबा मी रिटायर्ड. त्याने स्वच्छानिवृत्ती घेतली होती. तो असा स्वतः वयामुळे निवृत्त नव्हता झाला, त्याने स्वच्छानिवृत्ती घेतली होती, कारण की त्याला माहिती होतं त्याने स्वच्छानिवृत्ती घेतली होती ॲलन ह्यूमने. त्याला माहिती होतं इंग्रज बी चूप, भारतीय बी चूप, नक्कीच काय ना काहीतरी बवाल होईल. त्याने ऑलरेडी 1857चा उठाव त्याच्या डोळ्याने बघितला होता. त्याला परत एखादा नवीन उठाव म्हणजे त्याला उठाव पाहायचा नव्हता. म्हणून ॲलन ह्यूमने काय सांगितलं की ॲलन ह्यूमने असं सांगितलं की बाबांनो, आपण काय करू, प्रत्येक प्रांतामधले काही जे असे वरिष्ठ लोक जे आहेत किंवा नामवंत जे लोक आहेत,
ICS ची तयारी केलेली लोक आहेत, ICS ची परीक्षा फेल झालेले लोक आहेत की जे आता चांगले मातब्बर वकील आहेत, मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत आहेत, मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीचे प्रिन्सिपल्स आहेत, ज्यांना कुठेतरी राजकीय सुधारणा व्हाव्यात असं वाटतं, अशा लोकांना आपण काय करू, एकत्र करू, यांना एकत्रित आणू, यांचा एक मंच बनवू आणि मंच बनवून असे वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारे जे लोक आहेत त्यांना आपण एकत्र आणू, भारतीय लोकप्रतिनिधी बनवू, त्यांची एक संस्था बनवू आणि ही संस्था आपण ब्रिटिशांच्या आणि भारतीयांच्या मध्ये असलेली एक दुवा म्हणून काम करेल, एक सेफ्टी वॉल म्हणून काम करेल. अशी थिंकिंग कुणी तयार केली, तर अशी थिंकिंग डेव्हलप केली ॲलन ह्यूम याने. हे कोण होते, तर हे रिटायर्ड स्वेच्छानिवृत्ती घेतलेले एक ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिस मधले एक वरिष्ठ अधिकारी होते, ज्याला माहिती होतं की नक्कीच भारतीयांच्या मनातला जो भडका आहे तो परत एकदा उचलू शकतो. इवन तुम्ही जर दिल्ली सारखी पुस्तकं जर वाचली, ठीक आहे, किंवा बिपिन चंद्र सरांची पुस्तकं वाचली, तर तुम्हाला तिथं दिसेल की ॲलन ह्यूमला कुणीतरी सांगितलं होतं एका देवऋषानं. ॲलन ह्यूमचा आपल्या भारतीय भविष्यावरती किंवा देवऋषांवरती लय विश्वास. एका बाबा फकीरनं त्याला सांगितलं होतं 1857 सारखा उठाव 1885 किंवा 84च्या काळात होईल, तर तो रेडी राहा, ठीक आहे. कारण की तुमच्याकडे असलेले इंग्रजांबद्दल असलेल्या भारतीयांच्या मनात असलेला जो असंतोष आहे तो काय अजून कमी झालेला नाही, तो अजून कमी झालेला नाहीये. तर हा असंतोष अजूनही तसा आहे, त्याच्यामुळं तू रेडी राहा. लक्षात आलं. म्हणून ॲलन ह्यूम याने लवकरात लवकर आपला सर्व्हिस सोडली आणि सर्व्हिस सोडून हे सगळे कामं करायला तो सुरुवात केली. कुठली कामं, भारतीय एक विचाराचे भारतीय सगळे एकत्र करणे. आता समजलं मला काय म्हणायचंय, म्हणजे भारतामध्ये 1885 जी संस्था आली ती अशी अचानक नाही आली, तर त्याच्या मागे काही सुधारणा आहेत. पण या सुधारणा बघण्याच्या आधी त्याचा एक बॅकग्राऊंड इतिहासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि आपल्या अभ्यासक्रमाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की आयोग एवढं वरच्यावर नाही विचारत. ही झाली स्टोरी. निखिल समजलं का, ही काय झाली, ही झाली स्टोरी. आता या स्टोरीच्या पुढचा जो भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. मग याची सुरुवात झाली कधीपासून, मग आता याची सुरुवात झाली कशीपासून, पण त्याच्या आधी एक छोटासा एक टॉपिक घेईल की जो टॉपिक आपला सुटून जाईल नंतर, आपल्याला नंतर कव्हरच करता येणार नाही. तो मध्ये आधी कुठे ऍडजस्टच होत नाही, तो इथंच ऍडजस्ट होतो. तो म्हणजे आपल्या भारतात असलेला वसाहतवादाचा परिणाम. आपण असं म्हणू शकतो की आपल्या भारतात राजकारण येण्याच्या आधी आपल्या भारतात भारतीय लोकांनी वसाहतवादाचा परिणाम खूप जवळनं बघितला. तो काय होता, तर सगळ्यात पहिले तर 1857 पासून ओके आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात इंग्रजांनी अक्षरशः व्यापारी लूट केली होती आणि याच्यामुळे आपला भारतीय समाज पूर्ण आतमधून खोकला गेला होता. याच्याबद्दल बऱ्याचशा लोकांनी आपले मत मांडलेले आहेत. त्यातले रमेशचंद्र दत्त यांनी तर सांगितलं, ठीक आहे, रमेशचंद्र दत्त यांनी तर सांगितलं होतं की बंगालमधून या इंग्रजांनी सगळ्यात जास्त भेटवस्तू लुटून नेल्या. भारतीय लोकांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या भेटवस्तू लुटल्या आणि त्या सगळ्याच्या सगळ्या इंग्लंडला घेऊन गेले आणि इंग्लंडला जाऊन मस्तपैकी त्या विकल्या आणि पैसा कमवला. म्हणजे आपल्या भारतातली जी शानो शौकत होती, या शानो शौकतला तर पूर्ण खच्चीकरण करून टाकलं सगळ्यात पहिले ह्या इंग्रज लोकांनी. म्हणजे भारतीय समाजाला सगळ्यात जास्त दुबळा बनवण्याचं काम इंग्रजांच्या या ईस्ट इंडिया कंपनीने केलं. तर सगळ्यात पहिले भांड कोणाच्या माती फुटलं किंवा फुटतं, ईस्ट इंडिया कंपनी. ठीक आहे, पॉइंट लिहून घ्या. सगळ्यात पहिले व्यापारीकरणाचा परिणाम. हा पॉइंट आपला परत कधी येणार नाहीये, पण मी तुम्हाला आज थोडासा या ठिकाणी ऍडजस्ट करतोय. तर हा एक ऍडजस्टमेंट पॉइंट आहे, हे नीट समजून घ्या कारण की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हा जर पॉइंट तुम्हाला समजला तर पुढचे सगळे टॉपिक्स तुम्हाला नीट सिस्टमॅटिकली कळतील. हा नंतर आपल्याला कधी भेटणार नाहीये टॉपिक. आणि तसंही आपण आता इतिहासातला अर्धा पार्ट कव्हर केलेला आहे. म्हणजे तो वास्को द गामा आल्यापासून तर आतापर्यंत नाही म्हटलं तरी तुमचे या ठिकाणी
जवळपास 35च्या आसपास 38च्या आसपास लेक्चर झालेले आहेत. त्यातले 2 लेक्चर जरा छोटे छोटे झाले होते, त्याला आपण कन्सिडर नाही करू. पण एक 35 ते 36 लेक्चर तुमचे आता या ठिकाणी झालेले आहेत. आणि हे आता सध्या तुमचं 8 दिवसावे लेक्चर चाललेले आहे. तर जेव्हा तुम्हाला हे आता लेक्चर्स तुम्हाला येतील, ते तुम्हाला लेक्चरचा एवढा मोठा डोंगर कव्हर करायचा आहे. काही लोक नवीन नवीन पद्धतीने या ठिकाणी येतील. तर लोकांचा एक जो ऍस्पेक्ट आहे आपल्याकडे बघण्याचा किंवा या लेक्चर्सकडे बघण्याचा, तो हाच असू द्या की तुम्हाला स्टोऱ्या बघायच्या. आणि एक चांगलं मार्केटमधलं पुस्तक कटारे सरांचं कव्हर करा, की ज्या कटारे सरांच्या पुस्तकातनं तुम्हाला हा सगळाचा सगळा भाग व्यवस्थित मिळेल. ठीक आहे, कुठलंही पुस्तक घ्या, मला काही इश्यू नाही इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकाचा, कारण की ऑलरेडी माझ्याकडे 7 ते 8 पुस्तक आहेत आणि त्याच्यातलंच एकत्रित करून मी माझे जे पुस्तकं लिहिलेली आहेत त्याच पुस्तकाचं मी सांगतोय बाबांना, वेगळं काही नाही. मी सुद्धा एकत्रित केलेलं आहे. मी काही मोठा इतिहासकार नाहीये, मी एक साधा सिंपल एक शिक्षक आहे जो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. मग मी काय करणार, आधी मी UPSCचा विद्यार्थी होतो, तर त्यातनं त्यावेळेस मिळवलेलं मटेरियल आणि MPSCचं मटेरियल सगळे एकत्र करून तुम्हाला शिकवतोय ना मी. तर जे काही माझे व्ह्यू डेव्हलप झालेत, जे काही मी माझे व्ह्यू तुम्हाला सांगितलेत, त्या सगळ्या व्ह्यूचा तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचेत. हे सगळे व्ह्यू तुम्हाला समजून घ्यायचेत. मग स्वतःचे व्ह्यू तयार नाही करत बसायचे. हे व्ह्यू पहिले समजून घ्या. मी पण माझे स्वतःचे व्ह्यू नाही तयार केले, जे पुस्तकांनी मला सांगितले ते व्ह्यू मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, आता ह्या सगळ्या व्ह्यूला काय करायचं, तुम्हाला प्रॉपर एका स्ट्रक्चरमध्ये सेट करायचं. आणि जेव्हा तुम्ही हे प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये सेट कराल तेव्हा तुम्हाला खरा इतिहास हळूहळू समजेल. तुम्ही विचार करा ना की 1857 नंतर डायरेक्ट 1885चा काळ कसा काय आला एकदम. मग या मधल्या काळात काय झालं, तर या मधल्या काळात भारतीयांनी आपल्या स्वतःवरती खूप अभ्यास केला. त्यात रमेशचंद्र दत्त यांनी तर हे सांगितलं की बंगालचं जे गरिबी आली, ती बंगालची गरिबी ईस्ट इंडिया कंपनीमुळे आली. बघा, या अशा गोष्टी सांगितल्यानंतर काय होणार, म्हणजे बंगालमध्ये जो उत्पन्न मिळायचं ना बाबाला, त्या उत्पन्नाची 4 पट लूट ह्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली. ठीक आहे, केली म्हणजे सांगा मला की तिथं व्यापार चालणार आहे का नीट. ठीक आहे, दुसरी गोष्ट, जमीनदार हा वर्ग जन्माला घातला कोणी, ईस्ट इंडिया कंपनी. का घातला बरं, का घातला असेल हा नवीन वर्ग, कारण की ईस्ट इंडिया कंपनीकडे नव्हती मॅन पॉवर. ईस्ट इंडिया कंपनीकडे नव्हती मॅन पॉवर. ह्याच्याकडे मॅन पॉवरच नव्हती. आणि मॅन पॉवर नसल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने त्या प्रदेशात असलेला जो सगळ्यात धनाढ्य व्यक्ती आहे, जो सगळ्यात चांगल्या पद्धतीने कर गोळा करून देऊ शकतो, आणि तो कर गोळा करून पण देईल आणि इंग्रजांना बक्षीस पण देईल, म्हणजे थोडक्यात इंग्रजांना लाच देईल, अशा माणसाला त्यांनी काय बनवलं, जमीनदार बनवलं. ठीक आहे, ओके. तर ही गोष्ट फक्त आपल्यालाच माहिती आहे का नाही, तर ऍडम स्मिथ नावाचा एक तुम्ही कधी अर्थशास्त्रामध्ये ऐकलेला असेल. ऍडम स्मिथने कधी आपल्या भारतात प्रवास नाही केला, कधी भारतात तो आला नाही, पण भारतातल्या महत्वाच्या गोष्टी त्याने इंग्लंडमध्ये बघितल्या. की इंग्लंडमधून आलेली जी लोक होती ना, ही इंग्लंडमधून आलेली लोक खूप धनाढ्य झाली होती. आणि धनाढ्य व्हायची काय कारण, धनाढ्य होण्याचं काय कारण, म्हणजे तुमचा पगार आहे फक्त 100 पाऊंड, तुमचा पगार 100 पाऊंडचा आहे इंग्लंड मधल्या माणसाचा, वर्षाचा 100 पाऊंड, आणि तुमच्याकडेची संपत्ती आहे 10,000 पाऊंडची. तर ऍडम स्मिथ सारख्या माणसानं तिथं सांगितलं की हे ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी लोक होते ना, जे इंग्लंडमध्ये यायचे, हे भले श्रीमंत लोक राहायचे, त्यांच्याकडे खूप मोठ्या मोठ्या श्रीमंत वस्तू राहायच्या की जे राजदरबारात राजाकडे सुद्धा नसायचे. मग हे धनाढ्य लोक काय करायचे, हे धनाढ्य लोक राजाला सुद्धा गिफ्ट द्यायचे आणि राजाच्या मर्जीतले लोक बनायचे आणि स्वतःचा स्टेटस हाय लेवलवरती आणायचा प्रयत्न करायचे किंवा स्वतः लॉर्ड बनण्याचा प्रयत्न करायचे. ठीक आहे, तर अशा ज्या सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीम्स या ठिकाणी होत्या. पर्टिक्युलरली ऍडम स्मिथने अशा एजंट लोकांना, त्यांनी जमीनदार हा भाग नाही पडला. ठीक आहे,
त्याने जमीनदारांना काय नाही म्हणलं, पण त्यांनी गुमास्ता नावाच्या लोकांना टार्गेट केलं होतं. गुमास्ता म्हणजे जे कंपनीचे अधिकार व्यापाराचे द्यायचे, मोठ्या प्रमाणात लाच घ्यायचे लोक, कंपनीचे लोक. तर गुमास्ता म्हणजे एजंट. ठीक आहे, गुमास्ता म्हणजे काय? एजंट. हा हा सगळे नेते एकसारखे नसतात म्हणा, पण 90% नेते तर 90% नेते तर कामाचे नाही आहेत. ते खूप श्रीमंत लोक आहेत. ज्या श्रीमंत लोकांना फक्त तोंड वाजवता येतं, पांढरे कपडे घालता येतात आणि पांढरे बगणे होऊन मिरवता येतं. पण मी 100% नेत्यांना नाही दोष देत. 10% नेते खरंच चांगले नेते आहेत. ओके, पण दुर्दैवानं ते चांगले नेते कधी निवडून येत नाहीत. असो, दिस इज कॉल्ड डेमोक्रेसी. ठीक आहे. ॲडम स्मिथ काय म्हणतो अशा गोष्टीला? लूट म्हणतो. लिहून घ्या, ॲडम स्मिथ अशा गोष्टीला म्हणतो लूट. लाच घेणाऱ्या या प्रवृत्तीला लूट म्हणलं जातं. ठीक आहे. आणि मग 1813 पासून इंग्रजाच्या व्यापारीकरणाचा भाग त्याच्यामध्ये पुढे चालल्या. 1813 पासून मुक्त व्यापार भारतात सुरू झाला. कारण की 1813च्या कायद्याद्वारे भारतातली जी कंपनीची मक्तेदारी होती ती काढून टाकली होती, फक्त चहासाठी ठेवली होती. आणि 1833 मध्ये चहासाठी पण काढली, त्याची सगळं लेवलच संपवली. 1813 पासून कंपनीची मक्तेदारी संपली, लिहून घ्याल. आणि बाकीचे छोटे छोटे कंपन्या किंवा बाकीचे व्यापार, ठीक आहे, बाकीच्या कंपन्या आपल्या भारतात यायला लागल्या. आणि काय व्हायला लागलं? व्हायला असं लागलं की आता बघा, इथं आहे इंग्लंड. तर इंग्लंड आपल्या भारतात यायला लागला. आपल्या भारतातून तो निर्यात जास्त करायला लागला. निर्यात जास्त करायला लागला भारतात. म्हणजे इंग्लंडमध्ये तयार होणाऱ्या पक्क्या वस्तू यांची निर्यात भारतात करायला लागला. पण भारतात निर्माण होणाऱ्या पक्क्या वस्तू ज्या भारतातून इंग्लंडला निर्यात होणार आहेत. बघा, पक्क्या वस्तू ज्या भारतातून इंग्लंडला निर्यात होतात, म्हणजेच इंग्लंडमध्ये त्याला काय म्हणणार? भारतातून इंग्लंडला निर्यात होणार, पण इंग्लंडमध्ये त्याला काय म्हणणार? तर इंग्लंडमध्ये त्याला म्हणतात आयात. इंग्लंडमध्ये काय म्हणणार त्याला? आयात. ठीक आहे. तर ही आयात कमी व्हायला लागली किंवा कमी करा अशी मागणी इंग्लंडचे लोक करायला लागले. आता हे मी सांगतोय का? नाही. हे कोण सांगतं? तर हे सांगणारे व्यक्तिमत्व होते दादाभाई नौरोजी. कारण की ते स्वतः व्यापारी होते ना. ते भारतातून इंग्लंडला व्यापार करायचे, इंग्लंडमधून भारताला व्यापार करायचे. ते दोन्ही ठिकाणून व्यापार करायचे ना. हा, म्हणजे पक्क्या ज्या वस्तू होत्या, पक्का माल जो होता, इंग्लंडमधून पक्का माल आपल्या भारतात आणायचा, भरपूर दणकून आणायचा, आणि भारतातून पक्का माल तिकडे जाऊ द्यायचा नाही. मग अशा वेळेस हे लोक काय करायचे? इंग्रज लोक अशा वेळेस ते काय करायचे? भारतातून ज्या पक्क्या वस्तू तिकडे जायच्या त्याचा आयात कर वाढवायचे. त्याचा जो आयात कर आहे ना पोरांनो, ते हाय करायचे. आणि इंग्लंडमधून आपल्या भारतात जे येणारे, म्हणजे भारतात जे येणारे त्याला त्यांनी निर्यात म्हणलं, पण आपल्या भारतात काय झाला? आयात झाला. तर आपल्या भारतातील आयात कर ते कमी करायचे. हे कामं इंग्रजांनी केली. आणि ह्याच गोष्टी
मुळे. याच प्रवृत्तीमुळे इंग्लंडला फक्त आणि फक्त कच्चा माल पाहिजे होता. भारताकडून कच्चा मालाची अपेक्षा होती, भारतातून पक्क्या मालाची अपेक्षा नव्हती. आता इंटरेस्टिंग गोष्ट इथं बघा काय केली. भारतातून अपेक्षा कशाची वाढली? भारतातून कच्चा माल इंग्लंडला जायला लागला आणि कच्चा माल इंग्लंडला स्वस्त मिळावा म्हणून कच्च्या मालावरचा आयात कर कमी केला. थोडासा छोटं लिहिलंय पण तुम्ही नंतर लिहून घ्या. कच्च्या मालावरचा आयात कर कमी करून टाकला. आता कच्च्या मालावरचा आयात कर कमी केल्यानंतर भारतात हा माल स्वस्तात विकत घ्यायला सुरुवात केली आणि भारतात हा कच्चा माल जास्त तयार व्हावा म्हणून आपल्या भारतातल्या कृषी प्रधान अर्थव्यवस्थेवरती दबाव टाकला. ठीक आहे, हा माल स्वस्तात विकत घ्यायला सुरुवात केली. याचाच अर्थ आपण कृषी प्रधान खूप आधीपासून होतो पोरांनो. कृषी प्रधान देशावर दबाव टाकला. तर हे लक्षात ठेवा पोरांनो की आपल्या देशाला इंग्रजांनी एवढं छळले की आजही आपल्या देशावरती या इंग्रजांनी केलेल्या परिणामांची छाप आजही आपल्या देशावर पडते. आजही आपल्या देशावरती पडलेले. यस, आपल्या देशातून काय व्हायला लागली? वेल्थ ड्रेन व्हायला लागली. हीच होती दादाभाई नौरोजींची थेअरी की आपल्या भारतीयांना त्यांनी एवढ्या वाईट सवय लावायला सुरुवात केली. आपल्या कृषीप्रधान देशाला कृषीप्रधान बनवण्याऐवजी आपल्या कृषीप्रधान देशाला कच्चा माल पुरवठा करणारा देश बनवला. लिहून घ्या हा पॉइंट लिहून घ्या. ठीक आहे, आणि हे पण लिहून ठेवा. आयात कर वाढवला. आयात कर कधी 400% वाढवला होता माहिती आहे? आयात कर किती वाढवला होता? 400%. ठीक आहे, नगदी पिके घेण्यासाठी प्रयत्न केले जाते. म्हणजे भारताची निर्यात भारतासाठी फायदेशीर नव्हती. भारताची निर्यात ही इंग्लंडच्या फायद्यासाठी झाली. लिहून ठेवा, भारताची निर्यात जी आहे ही इंग्लंडच्या फायद्यापुरती झाली किंवा इंग्लंडच्या गरजेपुरती झाली. इंग्लंडच्या फायद्यापुरती झाली किंवा इंग्लंडच्या गरजेपुरती झाली. जेवढ्या गोष्टी गरजेच्या होत्या तेवढ्याच गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. ठीक आहे, आपण निर्यात प्रधान होण्याऐवजी आयात प्रधान झालो. काय झालो तर आयात प्रधान झालो. आपण आयात जास्त करायला लागलो आणि निर्यात जी व्हायची ती निर्यात व्हायची फक्त कच्च्या मालाची. पक्क्या मालाची निर्यात होतच नव्हती. तर हा जो सिक्वेन्स आहे ना, हा जो चार्ट आहे, हा चार्ट लिहून नीट ठेवा. हा खूप गरजेचा चार्ट आहे. या चार्ट नुसार तुम्हाला लक्षात येईल की आपली अवस्था काय होती. ठीक आहे, आणि नंतर 1857च्या उठावानंतर आपल्या देशात भारत गुंतवणूकदारांचे स्वर्ग बनले. हा पण पॉइंट नक्की लिहा. 1857च्या उठावानंतर भारत हा गुंतवणूकदारांचे स्वर्गच बनले. ठीक आहे, कारण इंग्लंडमध्ये पैसा तयार व्हायला लागला ना. इंग्लंडमध्ये अतिरिक्त पैसा जमायला लागला. इंग्लंडमध्ये खूप मोठे मोठे व्यापारी तयार व्हायला लागले.
याचं कारण काय? कारण इंग्लंड श्रीमंत झालं. मला सांगा, भारत पण श्रीमंत होऊ शकला असता, पण भारताला श्रीमंत होऊ दिलं का? भारताला श्रीमंत नाही होऊ दिलं. अरे बाबांनो, थोडा विचार करा की 1813 पासून 1857 पर्यंत आपल्या देशात कितीतरी मोठ्या प्रमाणात लूट झालेली आहे. आधी तर झाली नंतरही झाली 1857च्या आधी. मग 1857च्या या काळापर्यंत भारत हा कृषी प्रधान बनला असता, भारताची आयात खूप टॉप लेवलवरती गेली असती. आपण काय असेच फकीर होतो का? पहिल्यापासून नव्हतं ना. आपल्याकडेही खूप मोठ्या मोठ्या डेव्हलपमेंट झाल्या होत्या. आपणही खूप चांगल्या पद्धतीने हस्तोद्योग तयार केले होते. ठीक आहे ना. जर यांत्रिकीकरण आलं असतं तर गोष्ट चांगली झाली असती. पण झालं काय, 1857च्या आधी तिकडं इंग्रजांनी खूप कमवून ठेवलं आणि आपल्या देशाला फार गरीब करून सोडलं. ठीक आहे. आपल्या उद्योगांना पुरं गरीब करून ठेवलं. आपले उद्योग पूर्ण बंद पाडून ठेवले. आपले उद्योग एवढे बंद पाडले की इंग्लंड श्रीमंत झाला आणि भारत गरीब झाला. म्हणजे भारतामध्ये खाणी होत्या. ठीक आहे. भारतामध्ये वाहतूक होती, भारतामध्ये वाहतूक होतं, भारतामध्ये खाणी होते, भारतामध्ये रस्ते होते. ठीक आहे. भारतामध्ये रस्ते होते, भारतामध्ये ताग होतं, भारतामध्ये जहाज बांधणी होती, भारतामध्ये बँक होतं. जहाज बांधणी, भारतामध्ये ताग होतं, भारतामध्ये कापड होतं. पण भारतीयांकडे पैसे नव्हते. भारतीयांकडे पैसे नव्हते. ज्यांच्याकडे होते ते खूप कमी होते. मग अशा वेळेस इंग्लंडचे श्रीमंत लोक आपल्या भारतामध्ये गुंतवणूक करायला आले. भारतामध्ये गुंतवणूक करायला आले आणि भारतामध्ये गुंतवणूक केल्यावर, ठीक आहे, भारतामध्ये काय केली तर गुंतवणूक केली. आणि भारतामध्ये गुंतवणूक केल्यावर यांनी गुंतवणूक करून या क्षेत्रामध्ये इंग्रजांच्या व्यापारी वर्गाची मक्तेदारी वाढली. मग मला सांगा, जर मक्तेदारी वाढली तर मग इंडियन कुठे होता? इंडियन कुठे होता? तर इंडियन काय करत होता? इंडियन इंग्रजी शिक्षण घेत होता. इंडियन इथल्या लोकांना, गरीब पोरांना शिक्षण देत होता. इंडियन व्यक्ती इथं सामाजिक सुधारणांच्या मागे जास्त धावत होता. ठीक आहे. आपला इंडियन कुठं होता इथं? ते इंडियन इथं होता मजूर म्हणून. ठीक आहे. इंडियन कुठं होता? सामाजिक सुधारणा. इंडियन कुठं होता? मजूर म्हणून काम करत होता. इंडियन, ठीक आहे, इंडियन कुळ म्हणून काम करत होता. इंडियन मजूर म्हणून काम करत होता, इंडियन कुळ म्हणून काम करत होता. स्त्रिया काय करत होत्या? तर स्त्रिया काहीच करत नव्हत्या. स्त्रिया घर सांभाळत होत्या. स्त्रियांना शिक्षणाची सुद्धा गरज वाटत नव्हती. ओके. स्त्रिया फक्त मुलं सांभाळायची, चूल सांभाळायची, एवढंच काम करत होते. कुठे इंडियन सोसायटी कुठे आहे का? इथे इंडियन सोसायटी कुठे दिसते का? म्हणजे भारतातले सगळे मोठे मोठे व्यापार, मोठे मोठे सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवणूकदार कोण? इंग्रज. आणि भारत कोण? तिथं मजूर. मग आता या मजुरांचं आणि या सोसायटीचं, या कुळांचं
मोठ्या प्रमाणात शोषण कोणी केलं? ह्याच इंग्रज लोकांनी. इंग्रज लोकांनी मोठ्या मोठ्या कॉफी, चहा, रबर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केल्या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकी केल्या. काय केल्या? गुंतवणुकी केल्या. भारत सरकारकडून 99 वर्षावरती जमिनी लीज मध्ये घेतल्या. ह्या इंग्रजांच्या लेखांनी मोठ्या मोठ्या कॉफीचे, चहाच्या मळ्यांच्या, रबराच्या मळ्यांच्या जमिनी 99 वर्षासाठी लीजवर घेतल्या, तेही तटपुंजा गोष्टींवरती. आणि त्या ठिकाणी कामगार नेमले आणि ह्या कामगारांचं शोषण सुरू केलं. म्हणजे रबर उत्पादन घ्यायचं, कॉफी उत्पादन घ्यायचं, चहाचं उत्पादन घ्यायचं आणि तिकडे जाऊन विकायचं आणि भारतीय लोकांना काहीच नाही द्यायचं. बघा, हे असं सगळं झालं होतं. मग याच्यानंतर भारतीयांच्या मनामध्ये कुठेतरी एक अशी धामधूस होणार का नाही, कशाला सामाजिक सुधारणा करतो, त्याच्यापेक्षा आपण राजकीय सुधारणा करू आणि भारताला अधिकार मिळवून देऊ, भारतातल्या समाजातल्या लोकांना अधिकार प्राप्त करून देऊ, अशी इच्छा होणार का नाही भारतीयांची? सांगा बरं, होणार की नाही इच्छा? मग हीच इच्छा आपल्या भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि 1857च्या उठावानंतर आपल्या भारतीयांमध्ये कुठेतरी एक ही जागरूकता निर्माण झाली की आपल्या भारतीय उद्योगांचा लय मोठ्या प्रमाणात ऱ्हास झालेला आहे आणि हा ऱ्हास आता भरून काढण्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपल्यासाठी काहीतरी एक डिमांड करणं गरजेचं आहे, आपले स्वतःचे अधिकार मागणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमधून या सगळ्या गोष्टींच्या दरम्यानच इकॉनॉमिक ड्रेन थिअरी सुद्धा डेव्हलप झालीच होती. दादासाहेब नौरोजी, ठीक आहे, दादासाहेब नौरोजी, ठीक आहे, दादासाहेब नौरोजी यांनी 1867 च्या काळामध्ये एक महत्वाचा सिद्धांत सांगितला होता. जो सिद्धांत लगेच नाही, तो सिद्धांत बऱ्याच दिवसानंतर आला, ठीक आहे, परंतु त्यांनी त्या काळामध्ये काही आकडेवारी गोळा केली होती. कारण की त्या काळात दादाभाई नौरोजी व्यापार करायचे, मोठ्या प्रमाणात व्यापार करायचे. व्यापार करत असताना त्यांना एक गोष्ट लक्षात आली, ठीक आहे, की ईस्ट इंडिया कंपनीच्या भागधारकांना मोठ्या प्रमाणात लाभांश दिला जायचा. परदेशातून सामाजिक कर्ज या नावानं घेऊन, ठीक आहे, युद्ध खर्चावरती, युद्धासाठी ते कर्ज वापरलं जायचं. म्हणजे इंग्लंडकडनं कर्ज घ्यायचं सामाजिक गोष्टीवरनं आणि इकडे भारतात युद्ध लावले जायचे, युद्ध केले जायचे. म्हणजे हा सगळा घोळ ईस्ट इंडिया कंपनीने घातला आणि त्याच्यामुळे आपल्या भारताला ह्या काय त्याला म्हणतात, ईस्ट इंडिया कंपनीने लष्करी ताकदीवरती हरवलं. म्हणजे लष्करावरती हा जो खर्च केला जायचा ना, हा कुठून यायचा? तिकडे सांगितलं जायचं की आमचा सामाजिक खर्च आहे, की आम्हाला तिथं सुधारणा करायच्या, म्हणून इंग्लंडचे लोक त्यांना पैसे द्यायचे आणि इकडे हे लोक काय करायचे, भामटे लोक, इंग्रज, ईस्ट इंडिया कंपनीवाले युद्ध करायचे आणि एखादा प्रदेश जिंकायचे, त्या प्रदेशाकडनं वसुली करायचे आणि वसुली करून तिकडेच्या लोकांना दाखवायचे की हा आम्ही खर्च केला, आम्हाला थोडासा नफा झाला, हा घ्या तुमचा लाभांश. म्हणजे इंग्लंड मधल्या लोकांना या ईस्ट इंडिया कंपनीवाल्यांनी पुरे येडं केलं होतं, पुरती येडं केलं होतं खरंच. ईस्ट इंडिया कंपनीने लय नुकसान केलंय, लय नुकसान, एवढं नुकसान केलंय की बस, ठीक आहे, आलं लक्षात? तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू डेव्हलप झालेल्या आहेत. मग अनेक लेखक तयार झाले. या लेखकांमध्ये या लेखकांमध्ये दादाभाई नौरोजी जसे होते तसेच लोकहितवादी सुद्धा होते, गोपाळ हरी देशमुख. या लोकहितवादींनी सुद्धा काही महत्वाचे विचार मांडले. त्यांचं लक्ष्मी ज्ञान नावाचा एक ग्रंथ होता, ठीक आहे, ज्या ग्रंथामध्ये त्यांनी अर्थशास्त्रावरती टिप्पणी केलेली आहे. लिहून घ्या, लक्ष्मीशास्त्र, लक्ष्मी ज्ञान, सॉरी लक्ष्मीशास्त्र नाही, लक्ष्मी ज्ञान. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांनी त्यांच्या लक्ष्मी ज्ञान या ग्रंथात आपल्याकडच्या अर्थव्यवस्थेवरती एक विचार मांडले होते, ठीक आहे. यांनी सुद्धा आपल्या भारतीयांना औद्योगिकरणाकडे वळा असं सांगितलं होतं, औद्योगिकरणाकडे वळा. असं सांगितलं होतं. तसंच ॲडम स्मिथ, लिहून घ्या, ॲडम स्मिथ याने वेल्थ ऑफ नेशन्स नावाचा ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथाचा प्रभाव अनेक भारतातल्या लोकांवर पडला, वेल्थ ऑफ नेशन. कारण की वेल्थ ऑफ नेशन मध्ये ॲडम स्मिथने स्वदेशी वस्तूंचा उत्पादन वाढवा असं सांगितलं होतं. ॲडम स्मिथने वेल्थ ऑफ नेशन्स मध्ये स्वदेशी वस्तूंचं उत्पादन वाढवा या ग्रंथाचा प्रभाव पडलेले
रामकृष्ण विश्वनाथ नावाचे व्यक्ती होते. रामकृष्ण विश्वनाथ. या रामकृष्ण विश्वनाथने सोन्याच्या खाणी शोधायचं काम केलं होतं. आपल्या देशात सोनं लपलेलं आहे, सोन्याच्या खाणी करायचा प्रयत्न केला होता. अजून बरेचसे आहेत, गोपाळकृष्ण गोखले वगैरे, पण त्यानंतर समाज सुधारणेच्या भागात आपण समजून घेऊ. भरपूर साऱ्या गोष्टी डेव्हलपमेंट झाल्या आणि याच्यातूनच, ठीक आहे, याच्यातूनच अनेक असे नवीन नवीन वकील उद्योजक तयार झाले. लिहून घ्या. भारतीयांमध्ये असलेली ह्या जागरूकतेमुळे किंवा समाज सुधारकांच्या धड्यांमुळे किंवा समाज सुधारकांच्या कामांमुळे आपल्या देशात जागरूक वर्ग तयार झाला. हा जागरूक वर्ग पुढे जमीनदार, उद्योजक, जसं किर्लोस्कर घराणे, ठीक आहे, किर्लोस्कर घराणे, ठीक आहे, वालचंद घराणे, बजाज घराणे, या घराण्यांचा जन्म झाला. हे सगळे घराणे हळूहळू काय झाले तर डेव्हलप झाले. हे सगळे घराणे हळूहळू डेव्हलप झाले. आता आपण महत्त्वाच्या टॉपिककडे येतोय. या सगळ्यांचा परिणाम आपल्या राष्ट्रवादावर झाला आणि राष्ट्रवाद हा टॉपिक आपला उद्याचा राहील. उद्या तुमचं लेक्चर होईल, ठीक आहे. तर राष्ट्रवाद, या राष्ट्रवादावरती तुम्हाला उद्या राहील. राष्ट्रवाद वाढण्यामागची कारणे, तर राष्ट्रवादाची कारणे ही स्लाइड तुमची उद्या कंटिन्यू राहील. आणि उद्या आपल्याला कारणांवरती चर्चा करायची आहे. मग आपण राष्ट्रवादाच्या संस्था घेणार आहोत. मग राष्ट्रवादाच्या संस्थानंतर मग आपण कुठेतरी वळू 1885च्या काँग्रेसच्या स्थापनेच्या मागे. तर थोडंसं हे सगळं डिटेलिंग चालणार आहे तुमचं, ठीक आहे. आपण डायरेक्ट 1885च्या राष्ट्रवादानंतरच किंवा काँग्रेसच्या स्थापनेनंतरच सगळ्या गोष्टी डेव्हलप करू आणि मग सुरुवात करू. मग जहालवाद काय, मंगळवाद काय, मग तिथून सुरुवात झाली आपल्या आधुनिक भारतातल्या एकदम राजकारणीय इतिहासाची, ठीक आहे. तर ह्याला अजून तुम्हाला कमीत कमी 30 ते 35 लेक्चर लागणार आहेत. म्हणजे तुमचा इतिहास जो आहे तो टोटल 70 लेक्चरचा असेल. किती? 70 लेक्चरचा. आणि इतिहास झाल्यावर लगेच महाराष्ट्राचा इतिहास सुरू होणार नाही. पहिले इतिहास पूर्ण वाचा. आता काय होतं तुमच्यातल्या लोकांचं, मी असायचो 70व्या लेक्चरवर आणि तुमच्यातले काही लोक असतात 35व्या लेक्चरवर आणि तिकडं सुरू होऊन जातो महाराष्ट्राचा इतिहास, ठीक आहे. तर इतिहास झाल्यावर लगेच राज्यघटना स्टार्ट होणार आहे, ठीक आहे. इतिहास झाल्यावर राज्यघटना आणि तुमचा महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल झाल्यावर इकॉनॉमिक्स. आणि काही दिवसात साधारणतः एक आठवडा घ्या. या एका आठवड्याच्या काळात म्हणजे आता बुधवारी धकाते सरांकडे कॅमेरा लागतोय आणि कदाचित पुढच्या शुक्रवारी धकाते सरांकडे पीसी येऊन जाईल. कारण की पीसी आम्हाला बनवायला लागतो. आपल्या घरात जो असतो ना पीसी, तसा पीसी नाही लागत या सिस्टीमला. इथं लय कसलं काय त्याच्यात ॲड करावं लागते. ते कसलं ग्राफिक्स कार्ड काय ते सगळं मिळतं दिल्लीच्या साईडला. आणि इथल्या लोकांना पर्टिक्युलरली विदर्भातल्या किंवा नागपूरच्या ठिकाणी मी असे बरेचदा ट्राय केले बनवायचे, पण त्याच्यामध्ये फॉल्ट निघतो कुठेतरी, सर्व्हिसिंग व्यवस्थित भेटत नाही. त्याच्यामुळे काही अशा कंपन्या आहेत की ज्या कंपन्या असे खास पीसी बनवून देतात. तर त्यांना जर दिलं तर ते 2-3 वर्ष आम्हाला चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतात. मध्यंतरीच्या काळात जे काही बंद पडायचं ते माणूस येऊनच ते नीट करून गेला होता. त्यामुळे आता काही लेक्चर तुमचे बंद पडत नाही आहेत मध्येच अचानक. हा, कधी कधी पडतात, ते लाईटचा इश्यू असल्यावरतीच पडतात, ठीक आहे. सो धकाते सरांकडे साधारणतः गुरुवार कॅमेरा बसेल. जर त्याच्या आधी सेटअप झाला तर कदाचित पुढच्या शनिवार रविवारपासून धकाते सर फुल ऑन लाईव्ह या ठिकाणी स्टार्ट होतील. मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमचं गणित आणि विज्ञान सुरू होतोय. काय सुरू होतोय? गणित आणि विज्ञान, ठीक आहे. अर्थशास्त्र तुमचा भूगोल झाल्यावर आणि इतिहास झाल्यावर राज्यशास्त्र. म्हणजे आमचं प्लॅनिंग आहे की तुम्हाला साधारणतः ऑगस्टपर्यंत, ठीक आहे, ऑगस्टपर्यंत तुमचे हे महत्त्वाचे 6 लेक्चर्स किंवा 6 विषय बाजूला काढायचे, ठीक आहे. म्हणजे तुमचं आता आहे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. म्हणजे अजून पुढच्या 5 महिन्यात तुम्हाला सशक्त बनवायचं. किती विषयांमध्ये? 6 ते 7 लेक्चर्समध्ये विषयांमध्ये. मग राहतोय तुमचा पर्यावरणाचा काही भाग जो की तुम्हाला कंबाईनच्या मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी गरजेचा आहे. तो भाग तुमचा मी पुढे कव्हर करून देईल मधल्या काळामध्ये, ओके. मधल्या काळामध्ये मीन व्हाईल मधल्या या पोर्शनमध्ये
तुम्हाला आता इकडे तिकडे डायव्हर्ट व्हायची गरज नाहीये. तुमचे दिवसातनं 4-4 लेक्चर राहणार आहेत. त्याच्यामुळे कुठेही इकडे तिकडे असं भरकटत बसू नका. ज्यांना कोणाला युट्यूबला जाऊन लेक्चर करायचं त्यांनी युट्यूबला करा बिंदास, मला काही इश्यू नाही. कारण की जेवढं तुम्ही आता कराल तुमच्या सिलेबस ओरिएंटेशननी तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण मी तुम्हाला पॉलिटी वाचायला सांगितलं नाहीये, मी तुम्हाला इकॉनॉमिक्स वाचायला सांगितलं नाही. सध्या विनाकारण पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स वाचून तुमचा दिवस घालवू नका. त्याच्यासाठी पण दिवस येईल. तर आता जेवढे दिवस चाललेत, जेवढे विषय चाललेत तेवढे विषय व्यवस्थित हँडल करा. ठीक आहे, एवढंच मी तुम्हाला सांगेल. नाहीतर मी शिकवतोय 2 विषय तुम्ही वाचताय 5 विषय, मग अशा वेळेस वेळ मिळत नाही आणि जेवढं तुम्ही शिकताय ते पण युजलेस होऊन जाईल. अर्थच राहणार नाही ना त्याला काही. ठीक आहे, चलो तर ह्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. परत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.